सकाळचे किंवा पहाटे 3:30 वाजलेले आहेत आणि तरी तुम्ही इथं अजून थांबलेले आहेत. उठा उठा, सकाळ झाली. झोपला होता तुम्ही तास दीड तास. उठा उठा, सकाळ झाली. मोऱ्यावर चढायची वेळ आली. अरे मी आपल्या प्रेमाने बारी करतोय, आपलेपणाने करतो, रिस्पेक्ट करून करतो आणि कानात मुतायला लागलो. मला एवढं नाही आपलं आपलं आहे, मरून दे, आपलं गरीब आहे राहून दे, पाऱ्या देऊया, सगळं करूया. एवढं एवढं करायचं मोरे बुवा. ही आपली मर्यादा, आपली ही लिमिट. अगदी म्हणतात ना सरड्याची धाव कुंपणापर्यंत. हे 6 का 7 12 झाल्या 30 गाणी, तेच रेमाड गाणं, तच सगळं. पहिला गाणं का येता येता एक हे झालंय, अनाउन्स करायला सांगितलंय. बंटी आणि बाब्या, बंटी आणि बाब्या कुठल्या गर्दीत असतील त्यांनी वडापावच्या गाडीजवळ यायचं आहे, त्यांनी सांगितलं. बंटी आणि बाब्या त्यांचं नाव असेल, याचं पण नाव बंटी आहे, तू नको जाऊ. तर या ठिकाणी आदरणीय, सन्माननीय, माननीय चंद्रकांतजी जड्डेवार माऊली, आमच्या लांजा कलगीतुरा समाज उन्नती मंडळ लांजा राजापूर या मंडळाचे माजी अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी जड्डेवार यांनी आशीर्वाद पाठवले. त्यांची मुलं आलेली आहेत, चिरंजीव आलेले आहेत. मानाचा मुद्रा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि मगाशी नाव राहून गेलं, आमचे चालक, आमचा जो रथ इथपर्यंत सुरक्षित आणतात ते आमचे आदरणीय गजा झोरे माऊली या ठिकाणी आहेत. तुम्हाला मानाचा मुद्रा. तर पहिला आता एक गाणं घेऊया. यांचं काय झालंय, आपण आपल्या प्रेमाने देतो. एकच सांगतो मोरे बुवा, आजची बारी म्हणून तुम्ही लिहून ठेवायची तिवरे गावातली. आणि आजपासून तुमची उतरती कळा सुरू झाली. आम्ही प्रेमाने सांगतोय, प्रेमाने. पहिल्या बारीत एक तरी आगाऊ शब्द यांना बोललो काय हो? एकदम प्रेमा. आपलं तसंच आहे. जर आपण विनोद शैली असेल, आपली गाणी जर त्या ताकदीची असतील, आपलेपणाची असतील, आपली भाषा तशी असेल तर रसिक थांबतं ना. एकही शब्द कमरेखालचा न गाता. आता इथं बायकांच्या बाऱ्या असतो काय झाला असतो. आणि तरी कहून आज 100-500 माणूस पहाटेच्या 3:30 वाजता जर इथं ठाण म्हणून बसलंय, असली फेकू माणसांनी 1.5 तास बाऱ्या करून डोळ्यावाले झापड अशा परिस्थितीत बारी केली असताना की बाबा तू यंदाचा जा लांबोराला येऊ दे, ही परिस्थिती असताना तुम्ही हे मोरणे बाय ऐकून घ्यायचा आवाज सांगायचं ना, टाळे वाजव, टाळ्या वागा, भीक मागे. हे अरे टाळ्यांच्या भिका ह्याने मागितल्या आणि मला बघा भीक माग. घेतो आता पहिलं गाणं घ्या. कर नमन, कर नमन, हे वरती घ्या, कर नमन मामीला, मग तुझ्या त्या मावशीला. शर्वतीचा हा विषय. हे मोरणे ऐकून घ्यायचं, वैयक्तिक आयुष्यावर जाण्याचा. माझी बायको ती माझी बायको, तुझी बायको तर तुझी बायको. त्याला बोलला कोण तुला? असं बोलला कोण? तुझी बायको ती माझी बायको. प्रत्येकाच्या बायका प्रत्येकाच्याच असतात. एक आव्हान करतो मोरे, आता आपली 30 तारखेला बारी आहे. पैसा आलं प्रथमेश, पैसा आलं. हे पैसा आलं म्हणायला यांच्या काय बापाला मी घाबरतोय? यांच्या काय बापसाने मला हा डायलॉग शिकवलाय? हा माझा डायलॉग आहे. मी बोलतो पैसा आलं. ह्याला घाबरून, या शकण्याला घाबरून मला थांबतोय. हे मोरणे बऱ्या देवा पैसा आलं. आहे कोण? आहे कोण त्यांना घाबरायला? त्यांना घाबरायला आहे कोण? तर पहिला विषय मी सांगतोय, 30 तारखेला बारी मीच देतोय तुम्हाला. पुनस मध्ये, पुनस मुक्काम पोस्ट पुनस. नमस्कार माझा सुनस. तर त्या दिवशी बारी आहे. तुम्हाला मी आज महिनाभर आवाहन करतोय, तुम्हाला जेवढी आपटायची ती आपटायची, काय लेवलची गाणी बोलायची बोलायची आणि माझ्या समोर मान वर करून जावायची. ही तुमची लायकी असेल त्या दिवशी भिडायचा. तुमचे जे बाप आहेत, बाप त्याने हात टेकले आहेत. माझी दुसरी बाजू बघायची. रामचंद्र घाणेकरांचं नाव, देवेंद्र झिमानांचं नाव, ते त्यांच्या जागी त्यांच्या श्रेष्ठत्व आहे. इतर ए मोरे सामने खडा लांबोरे, परत पैसा आलं. पैसा आलं बोला, तुम्ही डायलॉग बोला. पैसा आलं, पैसा आलं, पैसा आलं. हे गाणं घेतो आधी. ए सँडी बोला तुझ्या म्हणाव काय आहे माझ्या नात्याला. मी माझ्या जीवाला पहिलाच दरवाज दिला आणि त्यानेच माझ्यावर चढाई बघतात. पहिला घ्या.
कर नमन आमीला, कर नमन मामीला, मग तुझ्या त्या मावशीला कर नमन मामीला, मग तुझ्या त्या मावशीला कोण आहे ग बाप तुझा, कोण आहे बाप तुझा ये पुसून आयशीला, कोण आहे बाप तुझा पुसून आयशीला, सुपुत्र आदरणीय मार्शल भाऊपट्टू विजय तरळमाऊली यांची रत्नागिरी जिल्ह्यातून येत्या 14 सप्टेंबरला चेन्नई तामिळनाडू अर्थात इथे 21 किलोमीटरची रनआउटसाठी म्हणजे हाफ मॅरेथॉन निवड झालेली आहे. तुम्हाला भावी वाटलेली शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. 200 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. त्याचप्रमाणे रवनाथ दत्ता शिगम आणि शिगम परिवार मोगरगाव मोगरुसवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आणि त्याचं म्हणणं आहे की बाप्पा तुझ्यामुळे घरी पेटते चुलं ही फरमाईश घ्या. हे बोलले की गवळण होती माझ्यासोबत गायलेली तर म्हणतात लांबोरे बुवा रेकॉर्डिंगचे पैसे घेतात आणि रेकॉर्डिंग करतात. काय बोलत आहे तोंडात आलं असतं माझ्या. आता माझी जवळपास 500 गाणी रेकॉर्डेड आहे. त्याच्यातली माझी गाणी आहेत ही मीच बनवलेली आहे. आता ह्यांचा स्टुडिओ आहे. हे बुवा स्टुडिओची गाणी आता मला जवळजवळ 35 गाणी मी ग्रामदेवतेची केली म्हणजे 35 गावांची गाणी मी केली. आता गावाची गाणी लोक देतात करायला आणि त्याचा योग्य मोबदला जातात. ह्यांचा स्टुडिओ आहे. तर ह्या स्टुडिओचे त्या गाण्याचे हे काय पैसे घेतात काय हो? फुकट करत असतील? नाही ना, समाजसेवा नाही ना. येड झावाने असं मला काय बोलायचं? ज्याला काहीच कळत नाही त्याला येड झावा म्हणतात. हे सँडी उर्फ येड झावानो ऐकून घ्यायचं पुढचं तर फरमाईश झाले गाण्याची याचा रेकॉर्डिंग केलेलं नाही. 5 नंबर किती राहील? 50 एक गाडी बाप्पा तुझ्यामुळं घरी पेटत चूल सुखी झोपडीत या माझी बायको मुलं घरासाल घरपण देवा हसते रे घरकुल आशीर्वादाची देते प्रचिती जास्वंदाचे फूल